यावर्षी अमावस्येला करा हे उपाय, त्यामुळे वास्तुदोष दूर होईलच, त्याचबरोबर घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर होईल. त्याचबरोबर शुभफळ काय मिळते, अमावस्येचे विशेष महत्त्व व या दिवशी करावयाचे महत्त्वाचे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला मी मिठाचे उपाय सांगितलेले आहे, तसेच व्हिडिओच्या शेवटी अजून काही महत्त्वाचे उपाय सांगितलेले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी मोनिका, तुमचे खूप खूप स्वागत आहे. एकदम कमी वेळेत हे उपाय सांगितलेले आहेत, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. हे अगदी सोपे उपाय केल्याने सर्व अडचणी दूर होतील. पैशासंबंधित अडचणी, त्याचबरोबर दैनंदिन जीवनात येणारे अडथळे, कोणत्याही कामासाठी येणारे अडथळे, सर्व काही दूर होऊन याचा फायदा नक्कीच होईल. चला तर आपण सुरुवात करूयात. कोणकोणते उपाय आहेत ते पाहूयात. मीठ हे चंद्र, शुक्र आणि राहूचे प्रतीक मानले गेले आहे. याचा वापर केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते, म्हणून अमावस्येला त्याचा वापर करावा. 21 या दिवशी न्यायदेवता शनिदेवाची पूजा करण्याचा नियम आहे. शनी अमावस्येला जप, तप, ध्यान, दान इत्यादी केल्याने चांगले फळ मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी मिठाशी संबंधित उपाय केल्यास लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर अखंड राहते व घरातील वातावरण सकारात्मक होते. तर बघूयात कोणकोणते उपाय आहेत ते. अमावस्येच्या दिवशी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावेत, यामुळे सुख समृद्धी मिळेल. त्यानंतर दुसरा उपाय, अमावस्येच्या दिवशी काचेच्या ग्लासमध्ये थोडे मीठ आणि पाणी टाकून नैऋत्य दिशेला ठेवावे. पाण्याची वाफ झाल्यास ग्लास पुन्हा पाण्याने भरावा. हा उपाय त्या दिवसापुरताच करावा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने व्यक्तीच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करावी, पाणी घालावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करताना 7 प्रदक्षिणा घालाव्यात. ही प्रार्थना त्रिदेवापर्यंत पोहोचते, कारण पिंपळाच्या झाडावर त्रिदेवतांचा वास असतो. त्यानंतरचा उपाय आहे, अमावस्येला शनिदेवाला मोहरीचे तेल आणि काळे तीळ अर्पण करावे. यामुळे कुंडलीतील 7.5च्या त्रासापासून, शनीच्या प्रभावापासून बचाव होतो. अमावस्येच्या दिवशी पितरांना जल अर्पण करावे. त्याचबरोबर आपल्या क्षमतेनुसार दान अवश्य करावे. त्यामुळे घरावर अकल्पित येणारे संकट टळते. त्यानंतरचा उपाय आहे, अमावस्येला एखाद्या गरजवंताला अन्न, कपडे किंवा त्याला उपयोगी पडतील अशा वस्तू नक्की दान कराव्यात. शनिदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यानंतरचा अजून एक उपाय आहे, अमावस्येच्या दिवशी घराची साफसफाई मिठाच्या पाण्याने करावी. यासाठी फार नाही तर केवळ 1 चमचाभर साधे मीठ किंवा खडे मीठ पाण्यात टाकावे आणि त्यानंतर पाण्याने घरातील सर्व जागा स्वच्छ करावी. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. याच सोबत तुमच्या घरात लक्ष्मी माता नक्कीच कायम टिकून राहील, तिचा आशीर्वाद मिळेल. गुरुवार सोडून तुम्ही हा उपाय दररोज देखील करू शकता, पण अमावस्येच्या दिवशी केला अजून प्रभावी ठरू शकतो. मीठ हे चंद्र, सूर्य आणि राहूचे प्रतीक मानले जाते. याचा वापर केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते, ग्रहस्थिती सुधारते, आर्थिक स्थिती मजबूत होते. मीठ समुद्रातून मिळाले आहे आणि लक्ष्मी ही समुद्राची कन्या आहे. लक्ष्मी देवी आपल्या घरामध्ये अखंड टिकून राहावी, यासाठी मिठाचे हे उपाय नक्की करून बघा आणि अमावस्येच्या दिवशी तर नक्कीच करा. आता आपण पाहूयात आहे, तर पौष मौनी अमावस्या तिथी सुरू होत आहे. पंचांगानुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्ष अमावस्या 9 फेब्रुवारीला असणार आहे. अमावस्या तिथी 9 फेब्रुवारी सकाळी 8:04 पासून ते 10 फेब्रुवारी पहाटे 4:28 पर्यंत असणार आहे. दिवशी स्नान, दान, तर्पण, पूजा आदी कार्य होतील. अमावस्येचे विशेष महत्त्व पाहूयात. हिंदू धर्मात अमावस्येला विशेष महत्त्व आहे. शनीची महादशा असलेल्या लोकांसाठी ही अमावस्या खूप फायदेशीर ठरेल. तसेच सर्व संकटे दूर होतात. देवाच्या प्रसन्नतेने मान सन्मान, सुख समृद्धी, धनवैभव इत्यादी प्राप्त होते.
शुभफळ कसे मिळते हे आपण पाहूया. तर गंगेत स्नान केल्याने मिळते शुभफळ. असे मानले जाते की या दिवशी गंगेत स्नान केल्याने अमृत स्नान केल्यासारखे शुभफळ मिळते आणि सर्व पापे धुवून जातात. यावर्षी मौनी अमावस्या दिवशी असल्याने त्याचे महत्त्व अनेक पटीने वाढले गेले आहे. जाणून घेऊयात शनी अमावस्येला करावयाचे महत्त्वाचे उपाय. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्येला अक्षता आणि दूध याची खीर बनवावी. त्यानंतर शनी अमावस्येच्या दिवशी स्नानानंतर गरीब आणि गरजू लोकांना दान करावे, खूप फलदायी ठरेल. त्यानंतर तिसरा आहे पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यानंतर चौथा उपाय आहे जळत्या शेणाच्या पोळीवर पितरांना भोग म्हणून खीर अर्पण करावी. याने सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यानंतर पाचवा आहे अमावस्येच्या दिवशी पितरांचे श्राद्ध आणि तर्पण करून पितृ प्रसन्न होतात आणि त्यांना मान सन्मान आणि धनाचा आशीर्वाद देतात. ज्योतिषशास्त्रानुसार शनी अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान केल्याने खूप फायदे, फळ मिळते आणि संपत्ती प्राप्त होते. या वर्षातील ही पहिली अमावस्या म्हणजेच मौनी अमावस्या. लोक गंगेत स्नान करतात. वर्षातील ही एकमेव अशी अमावस्या आहे ज्या दिवशी मौन पाळलं जातं. म्हणून या अमावस्येला मौनी अमावस्या असे देखील म्हणतात. धन्यवाद.